मुलांनो, काल आपण युवक भारती पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10 दंतकथा हा वसंत सबनीस यांचा एक विनोदी लेख अभ्यासत होतो. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे दाताचं दुखणं खूपच त्रासदायक असतं. त्यामुळं कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते. अशा गंभीर विषयातील प्रसंग लेखकाने अतिशय विनोदी आणि नर्म विनोदी शैलीमध्ये मार्मिकपणे टिपलेले आपल्याला या पाठामध्ये दिसतात. दाताच्या दुखण्याची असहाय्यता, त्या प्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यामधून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळबळून हसवतो. वास्तवाला जोडून येणारी अतिशयोक्ती, कधी आढळणारी विसंगती, तर कधी मराठीतील म्हणी, वाक्प्रचार आणि शाब्दिक कोट्या यांचा लेखकाने विनोद निर्मितीसाठी कल्पकतेने केलेला वापर आपण यामध्ये पाहिलेला आहे. त्यानंतर आज आपण त्याच्या पुढील भाग पाहणार आहोत. पहा, असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री खऱ्या स्वरूपात फिरतात. दात हा अवयवी असाच माणसासारखा असावा, नाहीतर दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राड विक्राड का होतो? दातात आणि चोरात साम्य असते ते याच बाबतीत. दोघंही रात्री गडबड करतात. पहा, या ठिकाणी चोरामध्ये आणि दातामध्ये काय साम्य आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे चोर हे दिवसा सभ्य माणसासारखे वागतात, अगदी शांत असतात आणि रात्री मात्र चोरीसाठी गडबड करतात, तसंच दाताचं सुद्धा या ठिकाणी लेखकांना वाटतं. तेही म्हणतात दात सुद्धा दिवसा फारसा त्रास देत नाहीत किंवा अगदी शांत असतात, पण रात्री जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा मात्र त्यांची गडबड सुरू होते किंवा आपली दाताची वेदना आहे ती आपल्याला जास्त तीव्रतेने जाणवायला लागते. म्हणून या दोघांमध्ये साम्य आहे असं लेखकांनी इथे म्हटलेलं आहे. पहा, दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हे सत्य आहे, जग मिथ्या आहे. त्या क्षणी संसार असार वाटतो. नेहमी हवेहवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. बायको व मुले हा केवळ भास आहे असे वाटते. समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. पाहता ब्रह्मांड हे मिथ्या आणि दात हे सत्य आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी काही तत्वचिंतनाचा भाग लेखकाने सांगितलेला आहे. लेखकाला असं आध्यात्मिक साक्षात्कार होतो की दात हे सत्य आहेत आणि जग हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय? खोटं. म्हणजे जगामध्ये दात हे सत्य आहे तर जग, संसार हे सगळं काय आहे ते असत्य आहे किंवा खोटं आहे. मग त्यावेळी ते काय म्हणतात, संसार हा त्या क्षणी असार वाटतो. असार म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचा रस नाही. असाराचा अर्थ काय आहे? संसारात रस नसल्यासारखा असा हा संसार भासतो किंवा कुठलाही हवा असा भाग त्यामध्ये नसतो असं लेखकांना वाटतं. नेहमी हवेहवेसे वाटणारे शेंगदाणे सुद्धा दगडासारखे बेचव लागतात. बघा, जेव्हा दात दुखत असतात तेव्हा जे नेहमी आवडणारे शेंगदाणे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी बेचव लागतात. त्याचबरोबर बायका मुले हे सुद्धा भास वाटतात. म्हणजे बायका मुलांचं प्रेम असेल किंवा त्यांची जवळीक असेल ही सुद्धा त्यावेळी लेखकाला भास वाटते. त्याचबरोबर एखादी सुंदर तरुणी समोरून जात असेल किंवा आपल्या डोळ्यासमोर येत असेल तर ती सुद्धा जाणवत नाही असं या ठिकाणी लेखक म्हणतात. आणि दाताचा ठणका लेखकाला अक्षरशः ब्रह्मांड दाखवतो. तेव्हा त्या ठिकाणी रात्रभर लेखक हा 10-12 ब्रह्मांडाच्या फेऱ्या करतो. म्हणजे बऱ्याच वेळा त्या ठिकाणी त्याला ब्रह्मांड आठवतं. म्हणजेच या वेदना असह्य होत असतात आणि त्याच्यावरून तो काय सिद्ध करतो तर ब्रह्मांड हे मिथ्या असून दात हे सत्य आहेत. म्हणजे ब्रह्मांड वगैरे या काही गोष्टी नाहीयेत, तर दात किंवा दाताचं दुखणंच हे सत्य आहे ही जाणीव त्याला याच्यातून होते. पहा, माझ्याबद्दल लोक अपवाद फार, दातदुखी त्यातून सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात संबंध आईला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात, पण माझा यावर विश्वास नाही. अर्थात आळीतील सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करून जातात. हे खरं आहे, पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही. पण आता प्रत्येकाच्याच बाबतीमध्ये असं दिसतं, एखाद्याला काही त्रास होत असेल, आजूबाजूच्या शेजाऱ्यांना समजलं की तेही त्या ठिकाणी घरामध्ये डोकवतात. खरंच दात दुखतोय की काय किंवा दुसरं काय आहे का, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी करतात. तसाच प्रकारे ते सुद्धा लेखकाच्या बाबतीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पहा, मागच्या दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हात तोंडात धरून बसलो होतो. दातदुखीच्या काळात सामान्यतः मी असाच बसतो.
चेहऱ्यावर बहुधा कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्यासारखा भाव असावा. कारण पहा दात दुखतोय अशा वेळी कोणाला हसायला तरी येईल का? किंवा त्या ठिकाणी एखाद्याने विनोद केला तरी तो आवडणार नाही पहा. आणि मग अशी मनाची अवस्था होते, की जणू काही कोणीतरी अ, आपल्याला थोबाडीत मारलेले आहे असा चेहरा त्या ठिकाणी होत असतो. लेखकाचं सुद्धा तसंच झालेलं आहे आणि तो एका पलंगाच्या कोपऱ्यावरती तिथे दोन्ही हातात तोंड धरून बसलेले आहेत पहा. चेहऱ्यावर बहुधा कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा. कारण मी आरशात पाहत नाही. आता दात दुखतोय तर बाकीचं काय सुचणार आहे का नाही? मग आरशात तरी कशाला पाहिलं जाईल? मग तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला? मी घशातल्या घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो बंद होत नव्हता. घसा आणि जीभ फितूर झाली होती. म्हणजे जणू काही घशाने आणि जिभेने सुद्धा या ठिकाणी फितूरपणा केला होता, असं लेखकांना वाटतं. मी फारच मोठ्याने ओरडत होतो, असे बायकोचे मत होते आणि माझ्या बाबतीतील बायकोचे मत हे बहुधा सबंध आळीचेच मत असते. आता पहा बऱ्याच वेळा असे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. बायकोला इथे काय वाटतं, हे उगीचच फार नाटकं करतायत किंवा उगीचच या ठिकाणी ओरडतायत आणि हेच जे मत आहे ते आजूबाजूच्या लोकांचे किंवा आळीतल्या लोकांचे सुद्धा हेच मत असलेले लेखक सांगतात पहा. आता पहा त्यांची बायको काय म्हणते, "अहो, केवढ्यांदा ओरडताय? लोकांना काय वाटेल? अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार? माझा दात दुखतोय त्यात मी काय करू? पण शेजापाजारी माणसं राहतात. ती काय म्हणतील? अगदी लहान मुलासारखे काय थैमान घालताय?" असं बायको म्हणते पहा. दात, दात, दात मी चिडून ओरडलो. "ते कळलं. तुला कळलं. सगळ्यांना कुठं कळतंय? सगळ्या जगाला का कळायला पाहिजे? थोडा तरी सुशिक्षितपणा दाखवा ना म्हणते मी. तू लाख म्हणतेस दात तुझा नाही, तो माझा आहे. माझ्या दातुकीबद्दल मी किती ओरडावं हे ठरवणारी तू कोण? मग खुशाल ओरडा. ओरडीन, ओरडीन. सोडतो की काय? आई गं मेलो. आता गप्प बसा जरा. मी कापूर देते दाताखाली धरायला. त्यानं ठणका कमी होईल. नको. सरळ बत्ता आण आणि दातावर हाण. वेड लागलंय की काय तुम्हाला? तू खल करू नकोस, बत्ता आण. इश्श! मेला एवढा दात दुखतोय तरी शब्दावर कोटी करायचं सोडू नका. बघा या ठिकाणी पती-पत्नी मधला संवाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी लेखकाचा दात अतिशय दुखतो आहे, तो ओरडतो आहे आणि बायको मात्र गप्प बसा, सगळे लोक काय म्हणतील अशा प्रकारे बोलायला लागल्यावर आपल्या वेदना काय आहेत हे याचं तुला काय कळणार असं लेखक या ठिकाणी म्हणतात पहा. आणि हा एखादा बत्ता आण आणि माझ्या दातावर हाण म्हणजे एकदाची कटकट संपेल असं सुद्धा या ठिकाणी शब्दाची कोटी त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते पहा. तेवढ्यात बाहेर कुणीतरी आलं, बायको जाऊन पाहून आली आणि खालच्या आवाजात मला म्हणाली, "दाते आले आहेत." ह्या दात्यांच्या आणि दातांचा काही संबंध आहे की काय? माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात? आता दाते म्हणजे ते दाते किंवा दातार अशा नावाची व्यक्ती. आता दाते, दात यांचा दोन्हीचा या ठिकाणी शाब्दिक संबंध आहे पहा. आणि साहजिकच लेखकांना वाटतं माझे दात दुखायला लागल्यावर हे दाते नावाची व्यक्तीच का येत असावी बरं? असा प्रश्न सुद्धा त्यांना पडतो पहा. दातदुखीच्या काळात माझी सहनशक्ती फार खलास झालेली असते. दाते किंवा दातार ह्या दाताशी जवळीक दाखवणाऱ्या माणसांनाही भेटू नये असे वाटते. पहा दाताबद्दल इतकं त्या ठिकाणी मनामध्ये त्यांच्या अ, द्वेष निर्माण झालेला असतो किंवा दातदुखीमुळे ते असह्य झाल्यामुळे दाते नावाची व्यक्ती किंवा दाताशी संबंधित नावाची कुठलीही व्यक्ती मग ती दाते असू देत किंवा दातार असू देत, त्या लोकांना भेटू सुद्धा नाही असं लेखकांना त्या ठिकाणी वाटतं पहा. माझ्या दातदुखीचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे, की माझ्या विव्हळण्याने शेजापाजारी गोळा होतात आणि माझ्या दाताच्या अध्यक्षतेखाली दातदुखी ती का होते, टाळावी कशी आणि झाल्यावर कोणते उपचार करावेत यावर एकदा तरी परिसंवाद होतोच. बघा, आता आपल्याकडे पण अशी परिस्थिती आपण बऱ्याच वेळा पाहतो. एखादा आजारी असेल तर बरेच लोक त्या ठिकाणी येतात आणि जणू काही एखादं संमेलनच भरलेलं आहे असं आपल्याला वाटतं. आणि साहजिकच हे लोक आहेत ते स्वतःला फार त्या ठिकाणी त्या विषयातील तज्ञ समजतात. आणि मग दातदुखी का होते, त्याच्यावरती काय उपाय करता येतील, त्यांना माहिती असलेले जे जे काही उपाय आहेत ते सांगायला सुरुवात करतात आणि असं वाटतं जणू काही त्या ठिकाणी एक संमेलनच भरलेलं आहे आणि त्या संमेलनात वक्ते अगदी मोठ्या हिराहिरीने भाग घेतात. म्हणजे अगदी आपलंच कसं खरं किंवा आपल्या उपचाराने कसं बरं वाटेल, हे अगदी हिरिरीने मांडायचं आहे वक्ते किंवा शेजापाजारी प्रयत्न करतात पहा. उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीने त्यात भाग घेतात. हीच मंडळी एखाद्या मोठ्याने
एवढ्या मोठ्याने बोलतात, की माझे विव्हळणे त्यात बुडून जाते. एवढी चर्चा चालते, की त्याच्यामध्ये तो तिथे पेशंट आहे किंवा त्याचा दात दुखतो आहे. त्याच्याकडे कुणाचं लक्ष सुद्धा जात नाही. प्रत्येकजण आपली मते त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करतो. माझा अनुभव असा आहे, की दातदुखीवरील चर्चेने दातदुखी मुळीच कमी होत नाही. पहा साधी गोष्ट आहे. अशा चर्चा करून काय दातदुखी कमी होणार आहे? असाच अनुभव लेखकांना सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे पहा. दातदुखीवरील खूप उपचार मला पाठ झाले आहेत. माझा दात दुखू लागला, की मी बायकोला त्यातले काही उपचार करायला सांगतो आणि तीही आपले काही उपचार करते. अशी मिळून 20-25 प्रकारची औषधे, गोळे माझ्या दातामागे लागतात. बघा, आपण सुद्धा आपल्याला माहीत असलेले घरगुती उपाय किंवा कोणी सांगेल ते उपचार त्या ठिकाणी करत असतो. तसंच लेखकाला माहिती असलेले अनेक उपचार त्यांनी केलेले आहेत. अक्षरशः ते उपचार सुद्धा त्याला पाठ झालेले आहेत, की दात दुखायला लागला, की काय-काय करायचं आणि असे लेखकाचे आणि बायकोचे मिळून साधारणपणे 20-25 प्रकारची औषधे, वेगवेगळे गोळे त्यांनी दातामध्ये घातलेले आहेत. 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो आणि मग अशा प्रकारचे घरगुती उपाय केल्यानं काय होतं, तात्पुरतं 4 दिवसांनी तो दात दुखायचा थांबतो. कशामुळे थांबला याचा शोध करायची आम्ही भानगडीत पडत नाही. बघा एवढे उपचार केलेले असतात, एवढी वेगवेगळ्या प्रकारचे त्यावरती औषधाचा मारा केलेला असतो, की नेमका कोणत्या औषधामुळे दात दुखायचा थांबला हे सुद्धा त्या ठिकाणी समजत नाही आणि तो विचार तरी कशाला करा असा लेखक या ठिकाणी विचार करतात. दात दुखणे थांबल्याचे कळल्याबरोबर परिसंवादातील सगळे वक्ते आपलाच उपचार लागू पडला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी येतात. बघा प्रत्येकाला वाटतं, मी सांगितलेल्या उपचारामुळे किंवा मी जे औषध सांगितलं त्यामुळेच यांचं दुखणं बरं झालेलं आहे किंवा दातदुखी थांबलेलं आहे आणि मग खरंच आपल्या उपचारामुळे दातदुखी थांबली काय हे पाहण्यासाठी त्याची खात्री करून घेण्यासाठी हे लोक त्या ठिकाणी विचारण्यासाठी येतात पहा. की कुणाचेही मन दुखवत नाही. प्रत्येकाला त्याने सुचवलेल्या उपायानेच गुण आल्याची कबुली देऊन मोकळा होतो पहा. आता एखादा म्हणत असेल, की माझ्याच उपचारामुळे तुमचा दात दुखायचा थांबला, तर कशाला उगीच त्यांना दुखवायचं? असा विचार या ठिकाणी लेखक करतात आणि हो, तुमच्याच उपायाने माझा दात दुखायचा थांबला असं सांगून मोकळे होतात. सगळे खुश होतात. दंत आघाडीवर सर्वत्र सामसूम होते आणि मग हा दातदुखी थांबल्यामुळे किंवा त्यांचे उपचार लागू पडल्यामुळे सगळे काय होतात? शांत होतात. एखादा दुसरा महिना जातो आणि पुन्हा तोच दात, तोच ठणका आणि तेच उपचार. त्याचा पुन्हा प्रयोग होतो. तर थोडे दिवस हे घरगुती उपचार केल्यानं काय होतं, दात दुखायचा थांबतो. पण अगदी थोडे दिवस आणि पुन्हा काही महिन्यातच पुन्हा त्या दाताचा ठणका सुरू होतो आणि पुन्हा तोच उपचार आणि तेच औषध हा प्रयोग त्या ठिकाणी लेखकावरती सुरू होतो पहा. या सगळ्याला कंटाळून शेवटी मी दाताचा प्रश्न कायमच्या सोडवण्याच्या दृष्टीने तो दातच काढून टाकण्याचा निर्धार केला. हा वैतागून नेहमीच दात दुखतोय, तात्पुरता थांबतोय. शेवटी काय करावं म्हणून या ठिकाणी तो दातच पूर्णपणे काढून टाकावा ह्याच्यापर्यंत लेखक आलेले आहेत पहा. अनेकाचा सल्ला घेऊन आणि अनेक दंतवैद्यांचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला. तर बरेच लोक सल्ले देत असतात, हे डॉक्टर चांगले, ते डॉक्टर चांगले अशा वेगवेगळ्या लोकांचे सल्ले घेऊन अशा त्यातल्या त्यात बरा असणारा किंवा बऱ्यापैकी वाटणारा डॉक्टर आहे त्याच्याकडे हे जातात पहा. का कुणास ठाऊक पण माझी अशी समजूत झाली, की ज्यांचे दात चांगले असतील असाच दंतवैद्य शोधणं बरं. यापूर्वी आयुष्यात दंतवैद्याशी कसलाही संबंध आला नव्हता आणि तेच ठीक होतं. असा संबंध आल्यावर वाटलं मी त्यांना भेटून सारी दंतकथा सांगितली. तर त्यातल्या त्यात डॉक्टर निवडताना त्या डॉक्टरचे पण दात चांगले असतील असाच डॉक्टर निवडावा असं ते ठरवतात. कारण जो स्वतःचा दात व्यवस्थित ठेवू शकतो, तोच दुसऱ्याचे दात व्यवस्थित करू शकतो, ही त्यांना खात्री होती आणि म्हणून असा डॉक्टर ते निवडतात पहा. आणि मग मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. त्या डॉक्टरांना भेटून त्यांनी आपला दात कसा दुखतोय, केव्हापासून दुखतोय वगैरे ही सगळी दाताची कथा त्यांनी सविस्तर सांगितलेली आहे पहा. दात काढून टाकण्याचा माझा विचार दंतवैद्याइतका दुसऱ्या कुणालाच पसंत पडला नाही. दात काढण्याबाबत आमचे मैत्तक्य झाल्यावर पुढचा मार्ग सरळ होता. आता पहा, इतर लोक त्यावर उपचार सुचवतात. दात कशाला काढायचा? अशा प्रकारचे सल्ले पण देतात. फक्त एकच व्यक्ती अशी आहे, की जो दंतवैद्य हा दात काढायला त्या ठिकाणी पटकन परवानगी देतो. आता साहजिकच आहे पहा, ह्याच्यामध्ये दात काढण्याबद्दल बद्दल लेखकाचं आणि त्या डॉक्टरचं मैत्तक्य झालेलं आहे म्हणजे एकमत झालेलं आहे. कारण का याच्यामध्ये डॉक्टरचा सुद्धा स्वार्थ असतो. त्यालाही पैसे मिळणार असतात त्याच्यामधून. म्हणून तो सरळ मग दात काढायला त्या ठिकाणी तयार होतो पहा. फक्त दात काढायला हे पैसे द्यावे लागतात याचे वाईट वाटले. आता दात काढायचा म्हटलं तर त्याला पैसे द्यावे लागणार आहे. डॉक्टर काय फ्रीमध्ये दात काढणार नाही. याचं
लेखकांना वाईट वाटलेलं आहे किंवा दुःख झालेलं आहे. पण मग माझी मीच समजूत घातली, की आपण डोक्याचे केस मुळासकट काढत नाही तरी पैसे देतो. मग दात तर मुळासकट काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडलं? बघा साधे केस कापायचे असले तर केस आपण अगदी मुळापासून कापतो का नाही? अगदी वर केस कट केले जातात तरी सुद्धा आपल्याला पैसे मोजावे लागतात आणि मग दात तर काढायचा आहे तो म्हणजे मुळापासून उपटून काढायचा आहे. मग त्याच्यासाठी पैसे दिले तर काय बिघडलं? असं त्यांना वाटतं. म्हणजे हे पैसे देणं हे संयुक्तिकच आहे, अशी ती मनाची समजुती करून घेतात पहा. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, की 10-12 वर्षापूर्वी दंतवैद्याबद्दलच्या खऱ्या-खुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या. त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टीबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती. बघा आता दंतवैद्य किंवा दाताच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर साधारणपणे आपल्याला एक चित्र माहीत असतं. तो कसा असेल किंवा त्याच्या कथा आपण ऐकलेल्या असतात. आपण प्रत्यक्ष अनुभव नसला घेतला तरी सुद्धा दुसऱ्याकडून ऐकलेलं असतं, की दात काढायला तिथे एक खुर्ची असते, त्या खुर्चीवरती झोपावं लागतं. त्यानंतर दातामध्ये इंजेक्शन दिलं जातं, भूल दिली जाते त्या जागी आणि मग दात उपटला जातो. ह्या गोष्टी आणि अशा प्रकारची भीती मनामध्ये त्या ठिकाणी अगोदरच निर्माण झालेली असते. तशीच लेखकांच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. पण प्रत्यक्षात असे काही वाटले नाही. दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत, असे माझे प्रामाणिक मत झाले. आता पूर्वीच्या डॉक्टरांबद्दलचं हे मत होतं. परंतु आत्ताचे डॉक्टर फार माणसाळलेले आहेत असं का म्हटलेलं आहे? तर पहा, पूर्वी डॉक्टर अगदी कडक असायचे. "अरे, ओरडू नको" किंवा "काय झालं ओरडायला?" अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचं वागणं असायचं. परंतु अलीकडचे डॉक्टर आपण पाहिलं कुठल्याही डॉक्टरकडे जा, पहा ते फार गोड बोलतात. अतिशय प्रेमळ असं त्यांचं वागणं असतं. म्हणून लेखक काय म्हणतात, पूर्वीचे दंतवैद्य आणि आत्ताच्या दंतवैद्यामध्ये हा फरक आहे, की ते माणसाळलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी फार गोड बोलतात. असं त्यांचं मत झालेलं आहे पहा. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन देऊन इतका लिलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो. का पूर्वीची टेक्नॉलॉजी असेल किंवा पूर्वी दात काढण्यासाठी वापरली जाणारी पद्धत असेल आणि अलीकडे आधुनिक पद्धतीने जो दात काढला जातो, त्याच्यामध्ये बराच फरक आहे. पूर्वी अगदी जेव्हा भूल देणं वगैरे हा प्रकार नव्हता, तेव्हा अगदी भूल न देता दात काढला जायचा आणि मग अशा वेळी असह्य वेदना व्हायच्या. पण आता मात्र दात काढताना तेवढ्याच जागेवरती भूल दिली जाते. साहजिकच काय होतं, दात कसा उपटला हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही किंवा काही समजत सुद्धा नाही. जेव्हा भूल उतरते तेव्हा मात्र तो भाग दुखायला लागतो हे सोडा, परंतु प्रत्यक्ष दात उपटताना ज्या वेदना होतात त्या या नवीन टेक्नॉलॉजीमुळे कमी झालेलं लक्षात येतं पहा. अ, दा की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो. दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. आतापर्यंत जे लेखकाने ऐकलेलं होतं त्याच्यावरून खूप दात उपटताना त्रास होतो वगैरे किंवा दात काढताना त्रास होतो, हे त्यांनी ऐकलेलं होतं. पण डॉक्टरनी त्या ठिकाणी भूल देऊन दात काढल्यावर त्या ठिकाणी अ, ही दात काढण्याची किंवा उपटण्याची प्रक्रिया इतकी सोपी असेल, असं लेखकांना वाटलं नव्हतं पहा. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडण्याच्या वेळी दात उपटून हातात ठेवीन, दात घशात घालीन, अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असताना वाटली. आता बऱ्याच वेळा लेखकांनी अशा भांडणामध्ये किंवा एकमेकाशी वाद जेव्हा होत असतील शेजाऱ्यांशी, तेव्हा म्हणजे दात उपटून हातात ठेवीन किंवा दात घशात घालीन अशा प्रकारचे आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु त्यामध्ये काहीच अर्थ नाही ह्याची जाणीव त्यांना जेव्हा ते दंतवैद्याच्या खुर्चीमध्ये बसलेले आहेत, तेव्हा झालेली आहे पहा. दंतवैद्याने दात दाखवला, हाच तो खलदंत ज्याने माझे बायकोपुढे कसे असे केले, तोच हा नीच दात नतदृष्ट. तुला हेच शासन योग्य आहे असे मी उरलेले दात उठवून मनाशी म्हणालो. बघा, आता हा दात काढताना त्याला लेखक म्हणतो हा खलदंत आहे. खलदंत म्हणजे अतिशय दुष्ट दात आहे, की ज्याच्यामुळे माझं बायकोपुढे असं झालं. मी अगदी केविलवाणा झालं. म्हणून त्यांना वाटतं, की ह्या दाताला हेच शिक्षा योग्य आहे. त्याला काढून टाकणं ही शिक्षा योग्य आहे असं लेखक या ठिकाणी मनाशीच म्हणाले आहेत पहा. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही. पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. पहा प्रत्येक वेळेस दात दुखणं, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे उपचार करणं, अगदी वेगवेगळ्या औषधाचे बोळे जसं निलगिरीचं तेल वगैरे आपण अ, गोळा त्याचा करतो आणि दातामध्ये धरतो किंवा त्या ठिकाणी कापूर आहे, कापराचा गोळा आपण दातामध्ये धरतो. असे वेगवेगळे उपचार करावे लागणार नाहीत आणि हे तर आहेच, परंतु त्याचबरोबर बायकोचं नेहमीचं उपदेश आहेत तेही ऐकावे लागणार नाहीत. त्यामुळे काय झालेलं आहे, लेखकांना खूप आनंद झालेला आहे. अक्षरशः ते आनंदाने बेहोश झालेले आपल्याला दिसतात पहा.
उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊ लागला. पण त्या दाताची संगत सुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. पहा, आता उरलेल्या दातांना धाक बसावा. बघा, दात दुखायला लागला की मी कसा उपटून काढतो असं दुसऱ्या दातांना दाखवावं या विचाराने त्याला घरी घेऊन जावं असं लेखक विचार करतात. परंतु पुन्हा तो त्यांचा विचार बदलतात आणि तो दात आहे तो त्या दंतवैद्याकडे किंवा डॉक्टरच्या तिथेच सोडून येतात. मी आनंदाने घरी आलो. दारातून ओरडून 4-5 शेजाऱ्यांना सांगितलं की तो तुम्हाला जाणवणारा दात गेला. यापुढे दंत सप्ताह नाही. आणि मग दात काढल्यानंतर मग पुन्हा शेजाऱ्यांना सुद्धा त्यांनी ओरडून सांगितलेलं आहे की आता ही दातदुखी थांबलेली आहे. पुन्हा कधीही अशा प्रकारचा दंत सप्ताह होणार नाही किंवा त्याच्यामुळे तुम्हालाही त्रास होणार नाही किंवा या ठिकाणी दातामुळे जे संमेलन घरामध्ये शेजापाजाऱ्यांचं भरलेलं होतं किंवा भरत होतं ते आता होणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी विनोदी बुद्धी आपल्याला लेखकांची पाहायला मिळते आणि त्यांना जे अनुभव आलेले आहेत ते अतिशय विनोदी पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे हा एक विनोदी लेख या ठिकाणी संपतो. पहा.